नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक पालक बंधू भगिनींनो, दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वीची झालेली होती। तर त्याची अंतरिम उत्तरसूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून प्रसिद्ध झालेली आहे। या अगोदर YouTube चॅनलवरती जी तुम्ही उत्तरसूची पाहिली ती संभाव्य होती। तर आताच्या अंतरिम उत्तरसूचीवरून तुमचे जे काही संच प्रकार ABCD असतील तर त्याच्यावरून तुम्ही तुमची उत्तरे चेक करू शकता आणि एखाद्या प्रश्नाच्या उत्तरावर जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर वेबसाईटवर त्याची काय प्रोसिजर आहे ते देखील आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आता आपण पेपर क्रमांक 1 प्रथम भाषा व गणित याची उत्तरसूची पाहणार आहोत। तर सुरुवातीला आपण संच प्रकार A चे उत्तर पाहूया। प्रश्न पहिला पर्याय क्रमांक 1, प्रश्न दुसरा पर्याय क्रमांक 4, प्रश्न तिसरा 2 आणि 3, प्रश्न चौथा पर्याय क्रमांक 1, प्रश्न पाचवा पर्याय क्रमांक 4, प्रश्न सहावा पर्याय क्रमांक 3, प्रश्न सातवा पर्याय क्रमांक 2, प्रश्न आठवा पर्याय क्रमांक 3, प्रश्न नववा पर्याय क्रमांक 1, प्रश्न 10वा पर्याय क्रमांक 3, प्रश्न 11वा पर्याय क्रमांक 4, प्रश्न 12वा पर्याय क्रमांक 2, प्रश्न 13वा पर्याय क्रमांक 3, प्रश्न 14वा पर्याय क्रमांक 2, प्रश्न 15वा पर्याय क्रमांक 4, प्रश्न 16वा पर्याय क्रमांक 1, प्रश्न 17 पर्याय क्रमांक 3, प्रश्न 18 पर्याय क्रमांक 3, प्रश्न 19 पर्याय क्रमांक 4, प्रश्न 20 पर्याय क्रमांक 1, प्रश्न 21 पर्याय क्रमांक 2, प्रश्न 22 2 आणि 4, प्रश्न 23 पर्याय क्रमांक 4, प्रश्न 24 पर्याय क्रमांक 1, प्रश्न 25 पर्याय क्रमांक 3 आणि 4, प्रश्न 26 पर्याय क्रमांक 4, प्रश्न 27 पर्याय क्रमांक 2, प्रश्न 28 पर्याय क्रमांक 1 आणि 4, प्रश्न 29 पर्याय क्रमांक 2, प्रश्न 30 पर्याय क्रमांक 1, प्रश्न 31 पर्याय क्रमांक 4, प्रश्न 32 पर्याय क्रमांक 3, प्रश्न 33 पर्याय क्रमांक 4, प्रश्न 34 पर्याय क्रमांक 3, प्रश्न 35 पर्याय क्रमांक 1 आणि 4, प्रश्न 36 पर्याय क्रमांक 3, प्रश्न 37 पर्याय क्रमांक 4, प्रश्न 38 पर्याय क्रमांक 4, प्रश्न 39 पर्याय क्रमांक 2, प्रश्न 40 पर्याय क्रमांक 4, प्रश्न 41 पर्याय क्रमांक 3, प्रश्न 42 पर्याय क्रमांक 1, प्रश्न 43 पर्याय क्रमांक 1, प्रश्न 44 पर्याय क्रमांक 2, प्रश्न 45 पर्याय क्रमांक 3, प्रश्न 46 पर्याय क्रमांक 4, प्रश्न 47 पर्याय क्रमांक 2 आणि 3, प्रश्न 48 पर्याय क्रमांक 2, प्रश्न 49 पर्याय क्रमांक 1, प्रश्न 50 पर्याय क्रमांक 1, प्रश्न 51 पर्याय क्रमांक 4, प्रश्न 52 पर्याय क्रमांक 1, प्रश्न 53 पर्याय क्रमांक 4, प्रश्न 54 पर्याय क्रमांक 1, प्रश्न 55 पर्याय क्रमांक 2, प्रश्न 56 पर्याय क्रमांक 3, प्रश्न 57 पर्याय क्रमांक 1 आणि 3, प्रश्न 58 पर्याय क्रमांक 1, प्रश्न 59 पर्याय क्रमांक 2, प्रश्न 60 पर्याय क्रमांक 4, प्रश्न 61 पर्याय क्रमांक 1, प्रश्न 62 पर्याय क्रमांक 3, प्रश्न 63 पर्याय क्रमांक 4, प्रश्न 64 पर्याय क्रमांक 2, प्रश्न 65 पर्याय क्रमांक 4, प्रश्न 66 पर्याय क्रमांक 1, प्रश्न 67 मध्ये पर्याय क्रमांक 1, 1 आणि 2, 1 आणि 3 आणि 1 आणि 4 हे सगळे उत्तर ग्राह्य धरली जाणार आहेत। प्रश्न 68 पर्याय क्रमांक 4, प्रश्न 69 पर्याय क्रमांक 2, प्रश्न 70 मध्ये 2 आणि 3 हे दोन्ही उत्तर ग्राह्य धरली जातील। प्रश्न 71 पर्याय क्रमांक 3, प्रश्न 72 पर्याय क्रमांक 2, प्रश्न 73 पर्याय क्रमांक 1, प्रश्न 74 पर्याय क्रमांक 1 आणि प्रश्न 75 पर्याय क्रमांक 4। तर अशा प्रकारे ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची अंतरिम उत्तरसूची आहे। आणि जरी एखाद्या प्रश्नावरती तुम्हाला त्याच्या उत्तरावरती ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर त्याची वेबसाईटवरची प्रोसिजर आपण पाहूया पुढील व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद।